नागपूर हादरले, एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. कामावर गेलेले 18 श्रमिक पुन्हा घरी परतलेच नाहीत. ही बातमी आहे नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाळ येथील SBL एनर्जी लिमिटेड कंपनीची, जिथे रविवारी सकाळी एका भीषण स्फोटाने होत्याचे नव्हते केले. सकाळी 7 ते 7:30च्या सुमारास जेव्हा श्रमिक डिटोनेटर तयार करण्याच्या क्रिम्पिंग प्रक्रियेत व्यस्त होते, तेव्हा अचानक हा प्रचंड मोठा स्फोट झाला. या आवाजाने कित्येक किलोमीटरचा परिसर हादरून गेला. या हृदयद्रावक घटनेत 18 कामगारांनी आपला जीव गमावलाय, ज्यात 14 महिलांचा समावेश आहे, तर 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे घटनेनंतर तब्बल 6 तास मृतदेहाची ओळख पटली नव्हती, ज्यामुळे नातेवाईक प्रवेशद्वारावर हतबल होऊन उभे होते. अखेर DNA चाचणीसह बोलावल्यानंतर या मृत्यूची अधिकृत माहिती समोर आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या वारसांना 5 लाख आणि पंतप्रधानांकडून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या घटनेला जबाबदार कोण? प्रशासनाच्या चौकशीत काय निष्पन्न होईल? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.